चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. चला मॅच ऑन करूयात. ओपनिंग पॅर्स मध्ये सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतोय. प्रतीक एका बाजूने आणि त्याच्या समवेत पंकजची जोडी आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं षटक असेल हे हाताळण्याकरिता किंग मेकर्स महापोली संघाकडनं आपण पाहतोय फैजान आलेत. ऑन करा मॅच. चला सुरुवात केली जाते मॅचला. बॉल तयार. पहिलाच बॉल टप्पा पडला ऑप्शनचा बाहेर आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावता. डॉट बॉल पासून सुरुवात झाली आहे. गुडलँड स्पॉट्स वरती टप्पा पडल्यानंतर उसळी चांगली घेतली बॉलने. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिले होते की बाउन्स चांगला होतो या पिच वरती, या खेळपट्टीवरती. तुमच्यामध्ये क्षमता असेल, तुम्ही रिलीज चांगल्या पद्धतीने करू शकाल बॉल, तर चेंडूमध्ये बाउन्स आहे. इथे ही खेळपट्टी बाउन्स जास्त करते. पुढे टाकले होता, वाईड यॉर्कर करायचा, ड्राईव्ह केला बॉलला आणि त्यानंतर अंपायरचा इशारा काय तो पाहावा लागेल. इट्स नो बॉल. रोहन भोईर, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यायचं. नो +1 अशा 2 धावा मिळतील. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. त्या फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 2 या आकड्यावरती. नो +1 अशा 2 धावा पाहायला मिळाल्या. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आला आणि आता येणारा फ्री हिटचा बॉल आहे. सुरुवातीला पॉवर प्लेच्याच षटकामध्ये फ्री हिट मिळाला. हवेमध्ये बॉल उंचीवरती आहे. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले तिथे, पण त्यानंतर 2 धावा मिळतील. कॅच पकडली असती तरी पण तितकासा बेनिफिट नसता झाला, कारण की फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे विकेट गृहीत धरलाच नसता. शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आतमधले तिथपर्यंत पोहोचले इनफिल्डचे आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत बॉल उचलून धाव फळकावरती धावा बनवल्या गेल्या. त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचतात 4 या आकड्यावरती. ऑप्शनचा बाहेर पुन्हा चांगली लेन ठेवली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक डॉट बॉल. डॉट पासून सुरुवात झाली. त्यानंतर जर बघितलं गेलं तर नो वरती एक सिंगल आली. त्यानंतर फ्री हिटचा बॉल वरती 2 धावा पकडल्या गेल्या आणि त्यानंतर पुन्हा एक डॉट बॉल आला. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर 3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा आपण पाहतोय टोटल 4 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल समोर खेळायचा प्रयत्न केला पण बॅटच्या कडेला लागला आणि त्यानंतर अनदर सिंगल. अजून एक सिंगल पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचतायत. षटक पहिलं चालू आहे 5 या आकड्यावरती. मॉर्निंग सेक्शन आपण सकाळचं सत्र पाहतोय, ज्यामध्ये पहिल्याच मॅच मध्ये लामज भावेश 11 लामज संघाने टोटल 70+ धावा बनवलेल्या. 78 धावांचं टार्गेट तिकडे पाहायला मिळालं होतं. सो आता सेकंड मॅच मध्ये टीम छत्रपती स्पोर्ट्स पियंजे संघ प्रथमतः टॉस तर हारली, पण बॅटिंग वाटायला आली आणि बॅटिंग करताना किती धावा बनवतील किंग मेकर्स महापोलीच्या अगेन्स्ट हे पाहावं लागेल. 5 धावा फळकावरती आतापर्यंत. शॉर्ट बॉल पुल केला मिड विकेटला. फटका चांगला, कनेक्शन चांगला आणि बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6.
चला, भावेश इलेव्हन लांबज आणि दत्तकृपा धुंडावडवली यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. सो आपण रेडी राहायचंय. स्विंग अँड मिस, मोठा फटका आला आणि त्यानंतर हा डॉट बॉल. निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती आपण प्रथमतः छत्रपती स्पोर्ट्स PNJ संघ बॅटिंग करताना पाहतो आणि धावफलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. एक सिक्सर, डबल सिंगल्स, नोच्या मदतीनं 11 आकड्यावरती. स्टार्ट थोडं चांगला मिळाला असं म्हणता येईल. फारसा चांगला नाहीये, पण मी म्हणता येईल की ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, पहिले 2 ते 3 चेंडू ज्या पद्धतीने एक्झिक्यूट झाले होते गोलंदाजाकडनं, तासानंतर तर मी म्हणेन की 10+ ॲटलीस्ट धावा बनवल्यात, विकेट देखील वाचवल्या. त्यामुळे सुरुवात तितकीशी चांगली आहे असं म्हणावं लागेल. कारण की ज्या पद्धतीने या खेळपट्टीवरती आपण कालच्या दिवसामध्ये देखील धावा बनताना पाहिल्यात, आज देखील पहिल्याच मॅचमध्ये 78चा रन चेज होता. त्या इंटेन्शनने मी म्हणेन की तितक्या चांगल्या धावा नाही आहेत, पण एक सन्मानजनक म्हणता येईल पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं, ॲटलिस्ट 14-15 धावा येणं गरजेचं होतं, पण 11 धावा आल्यात आणि विकेट देखील वाचवल्या. पार्टनरशिप महत्वाची आहे. सुरुवातीला गती कमी असेल तरी चालेल, पण पार्टनरशिप टिकून राहणं, कारण की विकेट पडले तर मग धाव्यांची गती ऑटोमॅटिकली कमी होईल, हे ठाऊक आहे. त्यासाठी पार्टनरशिप करतात. आणि आता स्ट्रायकर एंडवरती षटक क्रमांक 2, स्ट्रायकर एंडवरती प्रतीकला पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर पंकज आहेत स्ट्रायकर एंडवरती आणि मतीन आलेत दुसरं षटक घेऊन. पॉवर प्लेचे निर्बंध आता हटवला. पहिला बॉल, गती थोडी कमी, हलकासा टर्न झाला, बाहेर निघाला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पासून स्टार्ट झाला. असं सुरुवात पहिल्या षटकामध्ये देखील पाहिली होती, जेव्हा फैजान होते बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल डॉट आला होता, इथे देखील तेच आहे. आता थोडी लेंथ जी आहे ती पाठी ठेवली, बॉल टर्न तर जरूर झाला, पण ऑप्शनचा भरपूर बाहेर आणि त्याच्याचमुळे वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात 12 आकड्यावरती. षटक दुसरं चालू आहे सध्या तरी किंगमेकर्स महापोली आणि अगेन्स्ट छत्रपती स्पोर्ट्स PNJ या दोन संघांना पाहतो खेळताना. पाठची कडा लागली, आउटर एज लागली होती इथे देखील आणि आता रनआउटची संधी देखील. नॉन स्ट्रायकर एंडला धोका आहे की काय? फेकीत झाली नाही. स्ट्रायकर एंडला अपील तर केला होता, पण स्ट्रायकर एंड सॉफ्ट सिग्नल द्या पहिलं तुमचं. नॉट आउट, ओके. चेक करा टीव्ही स्क्रीन अंपायर. रिव्ह्यू फ्रॉम अंपायर साइड. स्ट्रायकर एंडला रनआउटचा चान्स घेतला होता, रनआउटची संधी घेतली होती. ते चेक करूयात की ज्या वेळेस यस्टांवरती बॉल लागला तेव्हा बॅट क्रीजच्या बाहेर आहे की आतमध्ये आहे. सॉफ्ट सिग्नल तर नॉट आउट आहे. जर क्लिअर विजन नसेल तर ऑनफिल्ड डिसिजनच तुम्हाला गृहीत धरावं लागेल. And umpire decision is OUT, आउट. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज माघारी परतेल. पहिला धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज पंकज माघारी परतेल. बघा, मी सगळ्या संघांना एक सूचना देईन, रिव्ह्यू अवेलेबल फक्त अंपायर्ससाठीच आहे, प्लेयर रिव्ह्यू नाहीये कोणत्या प्रकारचा. अंपायर्सला जर वाटलं तर अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतील, पण प्लेयर रिव्ह्यू नाहीये. बिमरला आहे फक्त. ओके.
नक्कीच भरेगावचे सुपुत्र सन्माननीय अमरजी विशालजी पाटील साहेब जे सध्या अमेरिकेमध्ये आहेत आणि तिकडने या स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत सुद्धा. लाईव्हच्या माध्यमातून काल देखील ते जोडले होते, आज देखील जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आयोजनाकरिता आमच्या संपूर्ण आयोजन कोर कमिटी टीम करिता शुभेच्छा आलात. थँक्यू सो मच. ताफळकावरती धावा आतापर्यंत 12. षटक दुसरं, एक विकेट गमावला गेला. रनआउटच्या माध्यमातून विकेट आला. पहिला डॉट बॉल, मग वाईड, देन विकेट. फुल टॉस आहे, बॉडीला एलिव्हेट नाही करता आलं. स्क्वेअर ऑफ दी विकेट बॉल चालला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर एक सिंगल वरती थांबलेत. फुल टॉस जरूर होता पण हा सरप्राइझिंगली फुल टॉस राहिला. बॅटर रेडीच नव्हता फुल टॉस करिता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर ताफळकावरती 1 ने धाव वाढले जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच टोटल 13 आकड्यावरती. असा दिवस दुसरा आपण पाहतोय. ज्युनियरचे संघ आज देखील तुम्हाला लढताना दिसतात. ऑप्शनचा बाहेर होता बॉल, बॅटचा अगदी कडेला लागला. दूरवरनं खेळायचा प्रयत्न केला खरं तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल आणि त्यानंतर एक सिंगल आली. डबल सिंगल्स चालू आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर एक मोठा फटका पाहिला, त्याचा व्यतिरिक्त फक्त डबल आणि सिंगल्स हाच खेळ चालू आहे. पण वेग वाढवावा लागेल कारण की 4 षटकांची मॅच आहे आणि ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये आपण मॅच रंगताना पाहिलेल्या किंवा कालच्या दिवसामध्ये देखील जसे टोटल्स उभे होते. ओ लेग कटर, भरपूर चांगला बॉल, टप्पा देखील चांगला, लेंथ लाईन चांगली आहे. विशेष त्या गोष्टीच्या आपण चर्चा करूयात कारण की लेंथ लाईन भरपूर चांगली ठेवली. थोडी पाठी लेंथ होती आणि लाईनचा विचार केला तर अगदी ऑफस्टम आणि मिडल स्टम्पच्या बरोबर मधोमध आणि बॅट जिथे फिरते ना तिथून तो बॉल राईज झाला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉट बॉलची आणखी एक समाप्ती पाहायला मिळते. पुन्हा एकदा बाहेर काढलाय. लेग कटर बॉलचा भरपूर उपयोग केला. षटक कंप्लीट झालं दुसरं. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर जाऊन पोहोचला गेला 14 आकड्यावरती. 7.00 च्या ॲव्हरेजने 2 षटकामध्ये धावा बनवल्या 14. येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये किती बनवले जातील आणि किती धावांचे टार्गेट असेल ते ऐकूयात, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. हसनेन आलेत आता षटक क्रमांक 3 घेऊन. पहिला 2 षटकामध्ये 7.00चा रन रेटने धाव फलकावरती धावा 14 आहेत टोटल. विकेटचा विचार केला तर एक विकेट गमावला गेला. ओपनिंग पार्स मध्ये प्रतीक आणि पंकज आले होते, त्यामध्ये पंकज परतलेत आणि त्याच्या समोर आता तुषार आहेत नॉन स्ट्रायकर रेड वरती. प्रतीक स्ट्रायकर रेडला आपण पाहतोय. प्रतीकने एक सिक्सर देखील जोडला, त्याचा बॅटमध्ये एक धमाका पाहायला मिळाला. हसनेन आलेत. पहिला बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉल पासून सुरुवात होईल. एका साईडला बॅट फिरते. बॅटचा जर विचार केला तर बॉलरची लेंथ ज्या पद्धतीने आहे ती ओळखावी लागेल. चेंडूची मेरिट काय चालली आहे, चेंडूची लेंथ कोणती येते ते ओळखलं गेलं तर कदाचित मोठे फटके येऊ शकतात. कारण की बघा ज्या पद्धतीने प्रतीकने पहिलाच एक सिक्सर दाखवला होता त्याच्यामध्ये ती क्षमता जरूर आहे, पण तुम्ही जर अशी अंदाधुंदी फटकेबाजी कराल तर मग नाही बनणार. हा पहा पुन्हा एक डॉट बॉल. हलकासा शफल जरूर केला होता पण बाहेर निघणारे बॉल तुम्ही ऑन साइडला खेळायचा प्रयत्न करताय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर बॅक टू बॅक हा दुसरा डॉट आणि 2 डॉटच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर स्थगिती पाहताना 14 आकड्यावरती षटक 3रं चालू आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. अजून एक बॅक टू बॅक अनादर 3रा डॉट बॉल. वा क्या बात आहे. हसनेने एक टप्पे ठेवलेत आणि त्या टप्प्यावरून ओळखले त्याला बॅटरला की हा शफल नाही जास्त करत, त्याची बॅट एका साईडलाच क्रॉस जाते.
त्याच्यामुळे बाहेर निघणारे बॉल गुड लेंथवरनं जेव्हा राईज होतील तेव्हा हे कुठेतरी भिरकावणी देतील. पण मी म्हणेन की त्याच गोष्टीचा उल्लेख मगाशी देखील केलेला, आता देखील करेल की प्रतीकला पद्धत आली तर दाखवणं गरजेचं आहे. शफल करणं, अदरवाईज मग तुम्हाला ऑफसाईडला, आणि ऑफसाईडला बघा एक खेळाडू देखील आहे कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. स्टेप आउट केलाय. वन्स अगेन अनदर डॉट बॉल, वन मोर डॉट बॉल. हा चौथा लगातारचा डॉट आहे. 0-0, 0 and 0 असं समीकरण या षटकामध्ये राहिलंय. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3. या षटकाच्या सुरुवातीचे पहिले 4 डॉट आलेत. सो आता इकडनं असनेन आता पॉइंटला कव्हर्सला खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, प्रोटेक्ट करतील. फेकी करेपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील कॉर्नर रनआउटची संधी आणि विकेट मिळेल. 2+ रनआउट. विकेट आला आणि प्रतीक माघारी परतले गेलेत जे ओपनिंग पार मध्ये आले होते. आता त्याचा जागेवरती आपण पाहतोय देवेंद्र आलेत. 2 विकेटच्या नुकसानवरती धावफलकावरती धावा पाहतोय. टोटल 16 आकड्यावरती आहेत. षटक तिसरा मधला शेवटचा अंतिम बॉल. लास्ट बॉल फुल लेंथ बॉल होता आणि त्यानंतर अंपायरचा इशारा, हा वाईड चेंडू. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा वाढतात. जाऊन पोहोचला गेला 17 आकड्यावरती. 17 रन्स. पहिल्या डावाचा खेळ, पहिल्या पूर्वार्धाचा आपण खेळ पाहतोय. 17 धावा आतापर्यंत तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल. पुन्हा एकदा फ्लायटेड बॉल हाताळायचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर करायचा तिकडे प्रयत्न जरूर झाला, पण आता चेक करतील आमचे अंपायर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जरूर मिळेल, पण आता तो नो बॉल आहे की यस, इट्स नो बॉल. आउट ऑफ द पिच. पिचच्या बाहेर हा नो बॉल हाताळला गेलाय आणि त्याच्याचमुळे धाव फलकावरती धावा जाऊन वाढल्या. 18 आकड्यावरती येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल हलक्या गतीने खेळले गेलेत आणि त्यानंतर मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये एक धाव. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 30 समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 19 पाहतोय. 19 रन्स ऑन दी बोर्ड. चला, टीम दत्तकृपा धोंडा वडवली आणि टीम भावेशी लिओन लामस आपण टॉस साठी या. दत्तकृपा धोंडा वडवली आणि लामस संघ आपण टॉस साठी यायचंय. षटक क्रमांक 4 बॉल तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटला बॉल उचलला गेलाय. फेकी करेपर्यंत 2 धावा. सुरुवातीला पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. सो आता इकडनं टीम पीएनजी संघाचं इंटेन्शन आहे की ऍटलीस्ट 10, 12, 15 धावा या षटकामध्ये. आतापर्यंत 19 धावा आणि या 2 धाव्याने ऍड केल्यानंतर 21 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. ऍटलीस्ट 14-15चा विचार करावा. एक फायटिंग टोटल, एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर मी तर म्हणेन या षटकामध्ये 14-15 धावा येणं गरजेचे आहेत. ओव्हर पिच बॉल होता. समोर खेळायचा प्रयत्न केला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले तिकडे, पण बॉल नाही रोखू शकत. निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय. 4 धावा, चौकार.
चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावा देखील फलकावरती 25-25 आकड्यावरती. लवफुल टॉस बॉल हलक्या गतीने टर्न केली होती बॉडीला आणि त्यानंतर एका सिंगल करीत आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा 26 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. अंतिम षटकातील 3 चेंडू फेकून झालेत. पहिल्या बॉलवरती 2 मग 4 आणि त्यानंतर एक सिंगल. म्हणजे एकंदरीत पहिल्या 3 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर 7 धावा आल्यात. अंतिमचं षटक आहे. 26 धावा टोटल फलकावरती जोडला. टॉस साठी रेडी राहायचं दोन्ही संघाने. ऑप्शनचा बाहेर बॉल होता. कट करायचा प्रयत्न तिकडे जरूर केला आणि त्यानंतर एक धाव बनवल्या ओव्हर थ्रोच्या माध्यमातून दुसरी धाव बनेल आणि इझिली 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढतात. धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 28-28 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत टोटल 4-28 धावा फलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यानंतर आपण दत्तकृपा धोंडा बडवली आणि गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली बी या 2 संघांमध्ये टॉस करणार आहोत. फ्लायटेड बॉल डीप झाला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला गेलाय आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 28 वरती स्थगिती पाहताना. आता लास्ट बॉल असेल या षटकातील. हो जरूर लास्ट बॉल आहे. शेवटचा अंतिम बॉल सोडू दिला. अंपायर्स पुन्हा एकदा म्हणतात की हा नो बॉल, नो चेंडू आहे हा. आउट ऑफ द पिच हा नो बॉल आणि त्यानंतर येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा. स्विंग अँड मिस. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धाव फलकावरती धावा टोटल पाहतो 29 विजयाकरिता 30 धावांचं आव्हान असेल दुसऱ्या डावामध्ये. पण त्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दत्तकृपा धोंडा बडवली 22-11 लामस या 2 संघांमध्ये टॉस घेऊयात आणि तिथे जोडले जातील दीपकजी सुतार सर. थँक्यू सो मच मोनिश पाटील. चला तर आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. नक्कीच एक कॅप्टन कॉइन उडवेल, दुसरा कॉल करेल. हा देखील 4 ओव्हरचा सामना असेल. कॉल करतील लामस टीमचे कॅप्टन आणि दत्तकृपा धोंडावली टीमचे कॅप्टन कॉल उडवतील. 2025 भरे चषक असा कॉल होता, परंतु आम्ही भरे करायला म्हणजेच नाणेफेक जिंकली दत्तकृपा धोंडावली टीमच्या कॅप्टनने. लामच टीम मागच्या मॅचचा जर विचार केला तर रोशनच्या माध्यमातून अर्धशतक पाहायला मिळालं. 4 ओव्हरचा सामना आहे. काय निर्णय? आम्ही गोलंदाजी करू पहिले. नेहमीच जो संघ असतो तो आहे की त्याच्यामध्ये काही बदल झालेत? नाही, पुरी टीम आहे आमची. गोलंदाजीचा निर्णय स्वीकारले. कोणते असे गोलंदाज ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा करतो की धावा रोखतील? 4 बॉलरकडून अपेक्षा आहे मला का चांगली गोलंदाजी करावी. एक चांगली पाहायला मिळेल धोंडावडवली विपक्ष लामच. हो हो धन्यवाद. लामच टीमच्या कॅप्टनशी आपण चर्चा करूयात. भावेश 11 लामच या नावाने या संघ उतरले. रोशनने चांगली बॅटिंग केली आहे आणि आता देखील पहिल्या डावामध्ये बॅटिंग करायची. ती किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आमच्या टीमचं असं आहे की त्यांनी अजून जास्त रन बनवले पाहिजे. 50पेक्षा जास्त रन आम्ही त्यांच्यावरती डिपेंड आहे. रोशन, सुशांत, प्रथमेश, आशिष, आतिश असे भरपूर फिल्डर आहे की त्यांनी प्रयत्न करावा. नक्कीच सर्वांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. गोलंदाजीकडून आता किती अपेक्षा करतो? मागच्या मॅचमध्ये देखील गोलंदाजी चांगली झाली. सुशांतकडून अपेक्षा आहे की त्यांनी ओरीला जास्तीत जास्त कमी रन आहे तर विकेट मेन बॅट्समॅन आहे त्याचे विकेट घ्यावे अशी टीमकडून खूप अपेक्षा आहे. रोशनकडून पण खूप अपेक्षा आहे. ओम आहे, अजून सक्षम आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल लांबच विपक्ष धोंडावडवली. हो, खूप चांगली भेटेल मॅच बघायला. धन्यवाद. दोन्ही कर्णधारांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकून दत्तकृपा धोंडावडवली टीमने भावेश 11 लामतच्या विपक्षामध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतले. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे माझे सहयोगी समालोचक उपस्थित आहेत मोनिश पाटील. थँक्यू सो मच.
चला मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जनुमान क्रिकेट संघ भरे आयोजित आपण जनुमान भरे चषक 2025 पाहतोय आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं गेलं तर अंतिम विजेता संघ कालच्या दिवसामध्ये ठरला होता, तो म्हणजेच टीम मालबेडी संघ. झैन आणि कोण आहेत? फैजल आणि बॉलिंग ट्रॅक वरती विपुल. षटक क्रमांक पहिलं. ताफळकावरती पहिल्या डावामध्ये धावा बनवला गेला 29 30 30चा टार्गेट आहे. 30 रन टू विन. 4 षटकांची मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक दोन्ही टीम करिता भरपूर इम्पॉर्टंट आहे, कारण की षटक क्रमांक पहिला मध्ये मी तर म्हणेन की दबाव टाकला गेला बॅटिंग लाईनअप वरती, स्पेशली टॉप ऑर्डरचा बॅटर वरती दबाव आला. तर मी म्हणेन की मॅच मध्ये थोडासा का होईना पण तुम्हाला इंटरेस्ट वाढताना दिसेल. पहिलाच बॉल, ओहो पहिला बॉल पुल केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्कोअर लेगला. पहिलाच बॉल वरती पहिला तडाखा, धावा 4. पहिला बॉल वरती धावा 4 आल्या. 30चा पाठलाग चालू आहे. चौकाराने सुरुवात केली आहे. सो आता किंग मेकर्स महापोलीस संघाचं इंटेन्शन हेच असेल की त्यांना देखील ठाऊक आहे, लो स्कोरच्या मॅच मध्ये ऑलवेज पाहिलंय की सुरुवातीला दबाव घेतला तर मग प्रेशराईज होते मॅच, आणि तेच दबाव न घेताना थोडं फ्री माइंड खेळायचा प्रयत्न करतात. फिल्डिंग सेटअप जर बघितलं गेलं तर 2 खेळाडू, एक स्क्वेअर लेगला आहे आणि दुसरा अगदी समोर लॉंग ऑनला. स्ट्रेट होता लॉंग ऑन. बॉल तयार. शॉर्ट बॉल ऑप्शनच्या बाहेर कट केला. बॉल थर्ड मॅनला चालला. आउटफील्ड थोडी स्लो आहे तिकडे, त्यामुळे धावा पळून काढाव्या लागतील. आणि उचलून फेके करेपर्यंत धावफलकावरती 2 धावा, आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती जाऊन पोहोचला. 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा 6. धावफलकावरती 6 धावात. पाठची काढा लागली होती, एज होती तिकडे. विकेट घ्यायची भरपूर संधी निर्माण झालेली, पण आता कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला. 1 चौकार, 1 डबल. टोटल धावफलकावरती धावा 6 आहेत. षटक प्रगतीपथावरती आपण पहिला क्रमांकाचं पाहतोय. लो फुल टॉस स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केलेला, मिड विकेटला बॉल चालला. फलकावरती धावा 8 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 8 धावा फलकावरती आहेत. शॉर्ट बॉल पूल केला. पुन्हा स्क्वेअर लेगच्या आता क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली. कॅच ही सोडली. बॉल ही बॉर्ड लाईनच्या पलीकडे पाठवला. जिथे विकेट होता तिथे आला 4 धावा, आणि असं केलं तर मग पीएनजे संघापासून मॅच ही भरपूर दूर राहील, आणि तेच पाहायला मिळत आहे. चौकाराने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 12 आकड्यावरती. पुन्हा एकदा स्वीप केला आता यावेळेस शफल करून. एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 13 आकड्यावरती. पहिलं षटक, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 30 धावांचा पाठलाग करताना
फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 13 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. जे पॉवर प्लेचं षटक होतं, चांगली सुरुवात म्हणता येईल. पॉवर प्ले मध्ये फायदा चांगला उचलला गेला. आज इट इज जर बघितलं गेलं तर पीएनजी संघाचा स्टार्ट ही देखील असाच होता. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, विकेट तिकडे देखील वाचवले होते. पण या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर विपुलने बॉलिंग चांगली केली होती. विपुलच्या बॉलिंग बद्दल आपण कौतुक जरूर करूयात, पण त्याला फिल्डिंग सपोर्ट नाही मिळाला. काल देखील आपण टेस्ट पाहिलं होतं, खोणी संघाने मिसफिल्ड भरपूर केल्या, त्याच्यामुळे ते पराभूत झाले होते. त्यामुळे जर बघितलं तर पहिल्या षटकात आता हेड टू हेड फाईटने बघितलं तर इकडे 13 धावा आहेत, 30चा पाठलाग चालू आहे. सो विजयाकरिता इकडनं जर बघितलं गेलं तर आता इक्वेशन 17 धाव्यांची गरज आहे. 18 मध्ये 17 बनवायच्यात. पहिलाच बॉल फुल टॉस स्वीप केला, डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय हा बॉल. 4 धाव्यांकरिता पहिल्याच बॉलवरती धावा 4. फलकावरती धावा 4 ने वाढतील. 17 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. पुन्हा शफल केलंय आणि आता अगदी फाईन खेळल्यात. बॉल निघून जाईल सीमारेषा बाहेर. U6. कराच्या मदतीने फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 23-23 आकड्यावरती 30चा पाठलाग चालू आहे. आता विजयाकरिता अवघ्या 7 धाव्यांची गरज असेल. पहिल्या डावामध्ये 29 धावा बनवल्या गेल्या. 30 रन चेस. ऑन साइडला पुन्हा खेळायचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल आहे, उचलून फिकी करेपर्यंत एक सिंगल, फार अधिक काही नाही. या ठाऊक आहे किंगमेकर महापोली संघाला की डबल सिंगल्सने देखील आता मॅच बनवू शकते, कारण की ज्या मोठ्या फटक्यांची गरज होती ते तर फटके जोडले गेले. यानंतर तुम्ही 22-11 लामस संघाला इन ऍक्शन पाहणार आहात आणि त्यांच्या अगेन्स्ट दत्तकृपा धोंडा वडवली हे 2 संघ पाहायला मिळतील. फुल टॉस केला आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला. शॉर्ट बॉल पुल केला इथे देखील आणि हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 6. स्वतः विजयाकरिता एका धावेची गरज आहे. 29 वरती जाऊन पोहोचलाय. जिंकलेत मॅच संपली आहे.